नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 22 ऑक्टोबर 2023 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण TVD1 मोहीम काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर इस्रायल गाझा संघर्ष आणि त्या संबंधित जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, त्याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला तर आजची जी काही आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती इस्रायल गाझा संघर्षासंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, गाझामध्ये मदत पुरवठा सुरू। तर या ठिकाणी पहा, मागच्या काही दिवसापासून जेव्हापासून हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता तेव्हापासून जे काही गाझा पट्टी आहे त्या गाझा पट्टीमध्ये होणारा अन्नधान्याचा पुरवठा असेल, इंधनाचा पुरवठा असेल किंवा औषधाचा जो काही पुरवठा आहे तो पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी इस्रायलकडून बंद करण्यात आला होता। यामुळे त्या ठिकाणी जे काही नागरिक आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हाल होत होते आणि त्याचबरोबर इस्रायलकडून होणारे जे काही रॉकेट हल्ले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅज्युअल्टीज किंवा त्या ठिकाणी जे काही नागरिक आहेत ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना आवश्यक असणारी जी काही मदत आहे ती मदत त्या ठिकाणी पुरवली जात नव्हती। परिणामी त्या ठिकाणी जनजीवन पूर्णच्या पूर्ण विस्कळीत झालं होतं। यामुळे या ठिकाणी विविध देशाकडून इस्रायलकडे अशी मागणी करण्यात आली होती की जी काही गाझा पट्टी आहे त्या ठिकाणी आवश्यक गरजांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा पुरवठा या ठिकाणी इस्रायलकडून करावा किंवा त्या संबंधी जी काही परवानगी आहे ती द्यावी, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी आपण इस्रायल आणि हमास जो काही संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाला धरून इस्रायल संबंधी जे काही स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न बनत आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे नाव काय? तर या ठिकाणी जो प्रश्न आहे तो मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमध्ये आपण घेतला आहे। तर या ठिकाणी यामध्ये पर्याय 1 आहे S-400 संरक्षण प्रणाली, B लोखंडी घुमट, C हवाई संरक्षण घुमट आणि D ADGES। अशा प्रकारे हे इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीचे नाव काय आहे अशा प्रकारे तो प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो नेमकी हवाई सुरक्षा प्रणाली किंवा यंत्रणा म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। साइडला तुम्ही पिक्चर पाहू शकताय। फॉर एक्झाम्पल याला एअर डिफेन्स सिस्टीम, ज्याला की हवाई संरक्षण प्रणाली असे म्हणतात। भारत या देशामध्ये किंवा भारताची जे काही दिल्ली शहर आहे त्या शहरामध्ये अशा प्रकारची सिस्टीम आपण इस्टॅब्लिश केली आहे असं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजूया। जर शत्रू सैन्याकडून किंवा शत्रू राष्ट्राकडून जर भारताची राजधानी दिल्लीच्या वरती जर कसल्या प्रकारचा रॉकेट हल्ला केला गेला असेल, मिसाईलच्या माध्यमातून एखादे क्षेपणास्त्र डागले गेले असेल, मग अशा वेळी जे काही रॉकेट दिल्लीच्या दिशेने येत आहे ते हवेतच नष्ट करण्याचे कार्य या ठिकाणी हवाई संरक्षण प्रणाली, ज्याला की एअर डिफेन्स सिस्टीम असे म्हणतात, या सिस्टीम कडून केले जाते। म्हणजे या ठिकाणी ते जे रॉकेट आहे शत्रू सैन्याचे ते जमिनीवर येण्याच्या अगोदरच त्याला हवेतच नष्ट केलं जातं। परिणामी जमिनीवर होणारी जी काही जीवित आणि वित्तहानी आहे ती या ठिकाणी नल होते, म्हणजे ती या ठिकाणी होत नाही। मग अशा प्रकारचे जे काही हवाई संरक्षण प्रणाली किंवा यंत्रणा इस्रायलकडे आहे त्या प्रणालीचे नाव आहे लोखंडी घुमट, ज्याला की आयर्न डोम सिस्टीम असे म्हणतात। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि S-400 डिफेन्स सिस्टीम जी आहे ती रशियाची आहे, जी की या ठिकाणी भारताने सुद्धा रशियाकडून घेतलेली आहे। तर या ठिकाणी S-400 ही जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती रशियाची आहे, याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। भारताने तशा प्रकारची डील रशियासोबत केली आहे आणि भारताकडेही सध्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आहे, त्यामुळे S-400 आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर आयर्न डोम सध्या इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जो संघर्ष आहे त्या ठिकाणी आयर्न डोम नावाची जी काही डिफेन्स सिस्टीम आहे तिचा वापर केला जात आहे। परिणामी ती न्यूजमध्ये आहे या ठिकाणी, तीही आपल्यासाठी महत्त्वाची आहे। याही विषयी क्वेश्चन येऊ शकतो। तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे पॉईंट होते या ठिकाणी आपण डिस्कस केले आहे। पाहूया पुढची न्यूज जी की TVD या मोहिमे संदर्भात आहे। तर या ठिकाणी मित्रांनो गगनयान ही जी मोहीम आहे या मोहिमे अंतर्गत TVD मोहीम राबवली जात आहे।
सर्वप्रथम आपणाला गगनयान याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। तत्पूर्वी जी न्यूज काय आहे ती पाहूया। गगनयानच्या यानाची यशस्वी चाचणी, या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 6 वरती मेन आणि प्रिलिम साठी ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। सर्वप्रथम गगनयान याविषयी आपण चर्चा करूया। तर जे काही भारतीय अंतराळवीर आहेत त्यांना अवकाशात नेणे आणि अवकाशातून परत आणणे या संदर्भात इस्रोकडून राबवली जाणारी जी काही मोहीम आहे तिला आपण गगनयान मोहीम असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल जो चंद्र आहे, चंद्रावर भारतीय अंतराळवीरांना नेणे आणि चंद्रावरून परत त्यांना पृथ्वीवर आणणे या संबंधी जी काही मोहीम आहे किंवा यासारख्या ज्या काही मोहिमा आहेत त्या राबवायच्या जर असतील तर या ठिकाणी गगनयान जी मोहीम आहे ती यशस्वी होणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून इस्रोकडून प्रयत्नही केले जात आहेत। तर या ठिकाणी TVD-1 ही जी मोहीम आहे ती गगनयान मोहिमेचाच एक भाग आहे, जी की भारतीय अवकाश संशोधन संस्था, ज्याला इन शॉर्ट मध्ये आपण इस्रो म्हणतो, या संस्थेकडून ती राबवली जात आहे। हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी गगनयानाशी संबंधित जे काही वैज्ञानिक उपकरणे आहेत ज्याला की आपण वाहक चाचणी फ्लाइट टेस्ट व्हीकल ऑर्बिट मिशन 1, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण TVD-1 असे म्हणतो, या अवकाशयानाचे आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे। फ्लाइट टेस्ट व्हीकल ऑर्बिट म्हणजे या ठिकाणी व्हीकल असेल ते जे काही अंतराळवीर आहेत त्या अंतराळवीरांना आकाशात नेईल आणि आकाशातून त्यांना परत आणेल। या संदर्भात जी काही टेस्ट होती ती टेस्ट आहे फ्लाइट टेस्ट व्हीकल ऑर्बिट मिशन 1, ज्याला की आपण TVD-1 असे म्हणतो। तर या ठिकाणी TVD मोहीम कशा संदर्भात आहे हे जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही भारतीय अंतराळवीर आहेत त्यांना अवकाशात नेणे आणि अवकाशातून सुखरूप परत आणण्यासाठी जी काही टेस्ट केली जाते त्याला आपण TVD-1 मोहीम असे म्हणतो। जे काही अंतराळवीर आहेत ज्यांना की आपण क्रू मॉड्यूल CM असे म्हणतो, त्यांना बाह्य अवकाश कक्षेतून सुरक्षित परत आणण्यासाठी चालक दल बचाव प्रणाली चाचणी, ज्याला की आपण क्रू इस्केप सिस्टीम असे म्हणतो, तर ही जी क्रू इस्केप सिस्टीम आहे तिची चाचणी या ठिकाणी इस्रोकडून करण्यात आली आहे। ती जी चाचणी आहे ती यशस्वी झालेली या ठिकाणी आपल्याला दिसते। सध्याचे इस्रोचे जे अध्यक्ष आहेत S स्वामीनाथन यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जी काही न्यूज होती ती न्यूज आपण पाहितली आहे। या ठिकाणी पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकताय की कशा प्रकारे भारतीय अंतराळवीरांना आकाशात नेलं जाईल आणि त्यानंतर भारतीय अंतराळवीरांना अशा प्रकारे या ठिकाणी पृथ्वीवर सुरक्षित आणलं जाईल। जी काही गगनयान मोहीम आहे त्या मोहिमेसंदर्भात या ठिकाणी जो काही आपला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे MCQ क्वेश्चन, तो क्वेश्चन पाहूया। गगनयान मिशनच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला 4 विधानं दिली आहेत, ज्यामध्ये नंबर 1 चे विधान आहे भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम, अगदी बरोबर विधान आहे। नंबर 2, हे अभियान इस्रोच्या PSLVच्या XL प्रकाराद्वारे प्रक्षेपित केले जाईल। या ठिकाणी विधान 2 मित्रांनो चुकीचे आहे। विधान क्रमांक 3, मिशन लो अर्थ ऑर्बिट मध्ये ठेवले जाईल। लो ऑर्बिट म्हणजे या ठिकाणी जे काही मिशन असतात त्यांचे काही ऑर्बिट असतात ज्यामध्ये लो ऑर्बिट मध्ये हे मिशन ठेवले जाईल, अगदी बरोबर विधान आहे। नंबर 4 चे विधान, या मोहिमेच्या यशामुळे USA, रशिया आणि चीन नंतर अंतराळात मानव पाठवणारा भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश बनेल। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 4 ही अगदी बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपले विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 3, विधान क्रमांक 4 बरोबर आहेत। परिणामी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक B, केवळ विधान 1, 3 आणि 4 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 22 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे,
व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्या मित्रांसोबतही शेअर करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।